माजी सरपंच वसत यांना विनंती करतो की या सामन्याचा पुरस्कार द्यायचे. मोरेश्वरजी तरे यांनी 10 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी केली. त्या मोरेश्वरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. धन्यवाद. सामना सुरू होतो या ठिकाणी चांद्या विरुद्ध शेलू. ऐकूया कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज योगेश मडवी सर. Thank you so much, Datta Mama. Thank you so much, Maddie sir. Thank you. खरं तर मॅच आपण पाहिली ते पहिल्या राऊंडची तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सांदई विरुद्ध शेलू. सांदई संघ बंद टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलं मैदानावरती शेलू संघाला. सलामीवीर ॲज ओपनर मैदानाच्या आतमध्ये पहिला शानदार चौकार. आगमन झालं आणि विनंती करत त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. योग्यदादा राऊत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दमदार व्यक्तिमत्व. खरं तर योग्यदादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धावसंख्या 4 ने आपण पाहतोय. अकाउंट ओपन झालंय. सलामीवीर गणेश मसनेच्या बॅट मधून तुम्ही चौकार पाहिलाय. पुन्हा एकदा कोलबट टप्प्याचा चेंडू ऑफसाईड मध्ये अलोंग द कार्पेट चेंडू फील्ड झालाय. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी एकवटली गेली. ॲज ओपनर गणेश मसने आणि कुमार पाटील हे बॅट्समन तुम्ही पाहतात टीम सांदई टीम कडून. शेलू कडून शेलू संघ बॅटिंग करते. वैभव थेर पहिलं षटक फेकत असताना पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये ॲज ओपनर कुमार पाटील शून्यावरती बाद झालाय. धन धन करत सीमारेषा बाहेर 4 रन. श्री 11 जयशंकर सांदई टीम. बॉल चांगला. पुन्हा एकदा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लास्ट मोमेंटला बॉल अडवलाय. तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी धावल्यात आणि पाता पाता तिसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. 3 धाब्याने संघ पोहोचतोय तो या ठिकाणी. पहिला षटक समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा लागलेत त्या 12.
12 धाबा 1 गडी बाद झालाय. दुपारचं कडक कोणामध्ये हे सामना आपण पाहतो. 1:56 आणि हा सामना सुरू झालाय. तिसरा बॉल हवेत मिस टायमिंग लीडिंग एज विकेट नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये. खरं तर बॅट्समन भावेश कुंभार बॅक टू द डगआउट. पहिला बॉलवरती राज गोरे ज्याला विकेट प्राप्त झाली. खरं तर पहिल्या बॉलवरती त्यानं विकेट प्राप्त केली. भावेश कुंभार ज्यानं 7 धावेचं योगदान 3 चेंडूमध्ये दिला. त्यानंतर साई मसने मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला चेंडू डॉट. उपाध्यक्ष राहुल चव्हाण यांचं आगमन झालंय. वेलकम स्वागत आहे. बॉल समोर यावीस अगदी वेगवान स्ट्रोक चाललाय सीमारेषा बाहेर. 4 रन. पडकापती सुवावती पोचली. मागच्या मॅच मध्ये दमदार खेळ राहिला. कडे गोलिवली बनाम उमरोली सामना जिंकला. मैदानावरती खडे गोलिवली संघाने दमदार प्रदर्शन केला. सेकंड राऊंड मध्ये खडे गोलिवली बनाम उसाटणे ही लढत पाहायला मिळेल. दमदार खेळ. यावेळीचा बॉल चांगला पाठवला पुन्हा एकदा. यावेळी स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा बाहेर. चौकार. मच्छर अगर सोते हुए आदमी को या ओव्हर मध्ये सुरुवातीला 2 चेंडू भरपूर चांगले. त्यानंतर 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. राज गोरे बॉल चेक करावा लागेल. लाईन चेक करावी लागेल. एक चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी लेग स्टंपच्या वरनं जाणार की नाही, परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने आम्हाला वाईट घोषित केले. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर बोर्ड होती 21 रन. 4 चेंडू या ओव्हर मध्ये फेकलेत. 9 धावा आल्यात आतापर्यंत. सुरुवात चांगली केली राज गोरेनं, परंतु त्यानंतर आता त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्ही पाहतायत साई मसने. पुन्हा प्रहार. यावेळी एलिव्हेशन नाहीये. फटका फसलाय आणि ते बॅट्समन बाद झालाय. साई मसने बॅक टू द डगआउट. टीम टोटल आपण पाहिली तर धापडकावती पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि रन सलग ते केवळ
22 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 रन्स आल्या. एकूण विकेट तर पाहिले 3 विकेट गेले. धाबा संख्या 22, 3 षटकांच्या समाप्तीनंतर. टीम टोटल आपण पाहिली धावपडकावरती 22. 22 धाबा स्कोरवरती लागलेत. यावेळीचा चेंडू अगदी सुंदर आहे. पडल्यानंतर मात्र अपील होता स्ट्रॉंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि तोपर्यंत लेग बाय स्वरूपात रन प्राप्त झाले. 4 ने संघ पुढे चाललाय. धावसंख्या 26. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय. मैदानाच्या चौफेर या ठिकाणी प्रेक्षक आलेत. खरं तर व्यासपीठावरती देखील आमचे मान्यवर बघा भरपूर संख्येनं आज स्पर्धेला प्रतिसाद देत आहेत. कारण आज स्पर्धा 4थ्या दिवसामध्ये, उद्या स्पर्धा अंतिम दिवसामध्ये मेगा फेस्टिवल आणि मेगा फिनाले पाहायला मिळतील. यावेळीचा फटका पुन्हा एकदा बॅटच्या रेडारमध्ये. परफेक्ट मिडल आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार. पुन्हा एकदा चांगली टोटल पाहायला मिळेल. कारण सुरुवातीला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजी करणाऱ्या टीम चांदेच्या बाजूनं. धावसंख्या एकूण आपण पाहिली तर धावपडकावरती 32. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिल्या 22 धाबा. पहिलं षटक जर पाहिलं तर 12 धाबा खर्च केल्या. वैभव भोईर थेरनं त्यानं 1 गडी बाद केला. त्यानंतर राज गोरे आला, त्यानं फक्त 10 धाबा दिल्यात तर 2 गडी बाद केलाय. आणि आता बॅट्समन गोलंदाज वैभव आलाय. वैभव थेरवरती पुन्हा प्रहार केलाय. जो वैभव पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा खर्च केले होते त्यानं आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 10 धाबा खर्च केल्यात. स्ट्राईक एंडला बॅट्समन तुम्ही पाहतायत अक्षय खारिक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कोलबा टप्प्याचा चेंडू ब्लॉकर मध्ये फेकला. एक सिंगल फार वेगाने कंप्लीट केली दुसऱ्या धाबेसाठी. गोलंदाज बॉलला पकडू शकला नाहीये आणि त्याचा परिणाम 2 धावा आल्या. जिथे सिंगल होती तिथे डबल आली आणि 2 धाब्याने संघ पोहोचतोय 34. 34 धावसंख्येवरती अक्षय कारिक आपण पाहिलं त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 4 चेंडू तो खेळला. आतापर्यंत 9 धाबा केल्यात. तिकडे आपण पाहिलं सलामीवीर गणेश मसने अद्याप मैदानावरती 3 चेंडूमध्ये नॉस्ट्राईक एंडला त्याने 5 धाबा केल्यात. तो अद्याप नॉस्ट्राईक एंड वरती आहे. 34. गोलंदाज तयार. लो फुल टॉस समोर खेळतात. गॅप मध्ये चाललाय फार वेगानं. डीप मिड विकेट सीमारेखा बाहेर. चौकार. टार्गेट केलाय आणि नक्कीच पुन्हा मिड विकेटच्या दिशेनं बॉल
एक सिंगल आला. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण एकने पुढे जाईल. टीमची टोटल सध्या 43-43 वरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकामध्ये अवघ्या 22 होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आता तब्बल 21 धावा आल्या आणि टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना शेलू संघ अर्थात जय कोलंबा माता सेलू ज्यानं बनवले 43 धावा. चला यानंतरची लढत असणार आहे वसार विरुद्ध सरवली. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं टीम टोटल सध्या आपण पाहिली तर धापडकावरती 3 षटकामध्ये 43 झालेत. चला टीम मीटिंग नकोय. तर या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आज एकूण 4थ्या दिवसामध्ये. तर या ठिकाणी टीमची टोटल 43 वरती ओव्हर नंबर आपण पाहिलं तर चांगला चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून स्ट्रोकला कन्वर्ट केलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. 9 सेकंड मध्ये कोणता खेळाडू नव्हता 3 धावा प्राप्त केल्या. त्यानंतर 3 धावेने संघ 46 वरती पोहोचलाय. धावसंख्या जर आपण पाहिली 46 धावा. आतिश कोलंबे वैभव थेरचं षटक खूप मागाडत पडलं कारण पहिल्या स्पेल मध्ये 12 धावा जरूर दिल्या, परंतु सेकंड स्पेल 21 धावा त्याने खर्च केल्या. धावांची लयलूट केली आणि या मॅच मध्ये आता 46 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 4 सुरू आहे. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्यात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. सलामीवीर गणेश. चांगला चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर कट केलाय. अगदी लाजवाब चौक. बॉल सीमारेखा बाहेर. गणेशच्या बॅटमधून चौकार. टीम टोटल धाव फलकावरती 50 धावा. स्कोर बढती लागल्यात. अर्धशतक झालंय. पुन्हा एकदा प्रहार. आता 4थ्या षटकाला टार्गेट केलाय आणि पुन्हा पाठवलाय बॉल मिड विकेट सीमारेखा बाहेर. ब्रँडेड षटका. मसने मैदानावरती खेळतोय. टीम टोटल 56 धावा लागलेत 4थं षटक मार्गस्थ असताना. यावेळीचा चेंडू अगदी चांगला होता. गुडलेन स्पॉटला चेंडू पडला. त्यानंतर फलंदाजाला बीट केलं आणि आता डॉट चेंडूची समाप्ती. या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले तिकून आपण पाहतोय 13 धावा खर्च केल्या 4 चेंडू मध्ये. गोलंदाजी करत असताना आतिश कोलंबे थोडासा मागणं ठरलाय, परंतु कमबॅक करावं लागेल. पुन्हा प्रहार. यावेळीस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. षटकार.
25 पर्व चला नेक्स्ट मॅच सरवली बनाम वसार असणार आहे. दोन्ही कॅप्टन आपण या. बॉलची बॅट खर तर एज लागली आणि इकडे फलंदाज बाद झालाय गणेश मसने. शेवटच्या कदाचित अंतिम बॉलला विकेट प्राप्त केली अतिश कोलंबेनं आणि थोडासा मागणा जरूर ठरला कारण जवळजवळ 19 धाबा त्यानं खर्च केल्या. एक षटक आपण पाहिलं खरं तर पहिलं वैभव थेरनं 12 धाबा दिल्या, एक गडी बाद केलं. त्यानंतर राज गोरे आला, त्यानं 10 धाबा देत 2 विकेट घेतल्या. परंतु सेकंड स्पेल वैभवचं खूप मागात पडलं 21 धाबा आणि त्यानंतर अतिश कोलंबे ज्याने 19 धाबा खर्च केल्या आणि टोटल जर आता पाहिली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद एकूण 4 गडी बाद 62 धाबा. फलंदाज गणेश बाद झालाय. बघा काय सुंदर ग्राउंड आहे. अगदी डोंगराच्या कुशीमध्ये निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं क्रीडांगण कासगावचं आणि समोरच तुम्ही पाहतात बदलापूर कर्जत रोड अगदी टच असणारा हा ग्राउंड आणि खरं तर बैलगाडा शर्यतीसाठी अगदी फेमस असलेलं ग्राउंड. बॉल चांगला यावेळेस मात्र एक सिंगल घेतली. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज मंगेश कोलंबे चा वापर केलाय. मंगेश एक चांगला गोलंदाज आहे परंतु शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये त्याचा वापर करण्यात आलाय आणि डेट ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करणार. पहिला चेंडू त्यानं अगदी परफेक्ट फेकला वुडलाईन वरती आणि त्यानंतर इथे एक सिंगल आली. धाबा संख्या 63 63 धाबा. पुन्हा एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. बॉल चांगला पाठवला यावीस एकशा कव्हर मध्ये सीमारेषा बाहेर षटकार. गोरगरिबासाठी उभा राहतो दिस बाळाच्या डामचा देव. तर 69 एक चांगली टोटल. पुन्हा एकदा स्लो गतीचा चेंडू लाईन ओळखलीये लवकर पिकअप केलाय चेंडूला आणि सरळ फेकून देतोय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. अजून एक ब्रँडेड फटका षटकार. दोन चेंडू 2 षटकार. काय आक्रमक खेळी आहे. 6व्या क्रमांकाचा प्रभात शिराला आणि प्रभातनं मैदानावरती सुरुवात चांगली केली आहे. 2 षटकाराबरोबर त्याने अकाउंट ओपन केलंय. टीम टोटल जर पाहिली तर धापडकावरती 75 धाबा. पुन्हा एकदा पहिल्या मॅच मध्ये 89, दुसऱ्या मॅच मध्ये 71 धाबा टार्गेट होतं. तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक मोठं आव्हान पाहायला मिळेल. 75 आता तर बनल्यात परंतु 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. मंगेश कोलंबेचं प्रहार मंगेश कोलंबेवरती प्रहार केलेत. पुन्हा एकदा वाघाची दहाड खोदला पहाड. चेंडू सीमारेषा पार. षटकार लगातार 3 चेंडू 3 षटकार. आतमध्ये पाहतायत या ठिकाणी टीम चांदई शिवसेना शेलू पंचायत समिती विभाग प्रमुख आणि अविरशा इलेक्ट्रिक्सचे प्रोप्रायटर सन्माननीय अविनाशजी शंकर तरे
खरं तर इलेक्ट्रिक इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये, त्यांच्याकडून संघाला शुभेच्छा आल्यात. टीम जय कोलंबे माता शेलू दादा या पण व्यासपीठावरती अविनाश दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बॅटची यश होती, विकेट किपरने चूक केली आहे, एक सिंगल आली, 3 षटकार, 4 चेंडू मध्ये 19, टीम टोटल 82 धावा. काय आक्रमक खेळ पाहायला मिळाला. मागडं षटक या ओव्हर मध्ये 20 धावा आल्यात. 5 चेंडू मध्ये शेवटचा अंतिम चेंडू आता टार्गेट सेट होणार आणि बॅट्समन तुम्ही मैदानावरती पाहतात अक्षय खारिक, चांगली बॅटिंग त्यानंही केली. खरं तर 5व्या क्रमांकावरती तो आला. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, विकेट शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली आणि सिंगल बरोबर टीमची टोटल धाव संख्या 83. 84 धावेचं टार्गेट असेल C11 चांदई संघासमोर. धन्यवाद जी मडवी सर. काही मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. आपण त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. सन्माननीय मधुकरजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच साहेब वसत शेलवली ग्रामपंचायतचे मधुकरजी राणे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मधुकरजी राणे यानंतर यापुढील सत्कार मूर्ती असतील समीरजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रकांत नाना भोईर तंटामुक्त अध्यक्ष कासगाव यांच्या शुभास्ते समीरजी ठाकरे यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल. आणि खास करून मुलगावरून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदेशजी कांबरे साहेब नामांकित उद्योजक आहेत. बाळाशेठ कांबरे यांचे बंधू सुद्धा आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत आदेशजी कांबरे यांचा. तर नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून आमचे जांभेली गावाचे बालाशेठ पाटील मॅच एन्जॉय करतात. बालाशेठ आपलं देखील स्वागत आहे, त्यांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. एक दमदार व्यक्तिमत्व आमचे बालाशेठ जांभेली गाव यांच्याकडून शुभेच्छा. या सन्मान आपण पाहतोय, सन्मान होतो आदेशजी कांबरे साहेबांचा आणि सन्माननीय अरुणजी मसने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. खऱ्या अर्थाने आपले कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती चेतनजी धुळे साहेब यांच्या वतीने या ठिकाणी 2 व्हीलर देण्यात आले. त्यांचे सासरे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि आपण लगेचच द्वितीय सत्राला सुरुवात करणार आहोत आणि कॉमेंट बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. 82 धावा आपण पाहिलेले, 83 धावा झालेले, 84 धावांचं लक्ष आहे. आणि आपण ऐकणार आहोत कॉमेंट बॉक्स मधून बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष एव्हन जोडी मधील राहुलजी चव्हाण यांचा आवाज. कारण खऱ्या अर्थाने आज ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून नाही आहेत, परंतु आमच्यावरती असणारं प्रेम या ठिकाणी एक इनिंग साठी आपण त्यांना मात्र आमंत्रित करू. दत्ता मामा बनवडे सुद्धा आहेत या ठिकाणी. योगेशजी मडवी यांचा सुद्धा आवाज तुम्ही ऐकतात. या राहुल सर, स्वागत आहे आपलं. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ. श्री 11 जयशंकर चांदई आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आबिरशाह इलेक्ट्रिकल्स पुरस्कृत जय कोलंबो माता शेलू. अविनाश तरे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर या संघाचे पुरस्कर्ते आपले मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच.
भाईजी धुळे सर, थँक्यू सो मच. योगेशजी मडवी सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपेशजी गायकर यांचं आगमन झालं, त्यांचं स्पर्धेच्या वतीने हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला, टॉससाठी दोन टीमची कॅप्टन यायचं आहे. गावदेवी क्रिकेट संघ वसार विरोधात सरवली टीमची कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही टीमची कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिला बॉल फुलटॉस होता आणि फुलटॉस वरती आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये भरपूर मोठ्या 84 धावा चेस करायचे, त्याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. त्यासाठी तुम्ही पाहता पहिल्या बॉलवरती तुटून पडलाय मंगेश कोळंबेच्या बॅटमधून हा षटकार आला. गुरुदास सज्ज होतो. षटक क्रमांक पहिला प्रशांत. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट ग्राह्य धरली गेली आहे. इथे मात्र तुम्ही पाहताय मिड स्टिक वरती सापडला आणि जसा पहिल्या बॉलवरती आम्ही म्हणत असतो ना, चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इट का जवाब पत्तर से देत असताना फलंदाज बाद. तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. दोन्ही संघाचा विचार केला तर कर्जत तालुक्याला दोन्ही संघ बिलॉंग करतात. एक संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय जय कोलंबा माता शेलू आणि त्यांच्या विरोधात जयशंकर चांदई. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर सलगचा दुसरा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम चांदई संघाला. सनी बॅक टू द पवेलियन. हकीकत आहे तेच इथे मात्र गाण्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. बाराम कांबळे साहेब खरं तर गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय जनसेवा हीच ईश्वर सेवा, याच ब्रीद वाक्यावरती आपण पाहतोय नेहमीच भरपूर चांगली कामगिरी आपण पाहिली आहे बाराम कांबळे साहेबांच्या माध्यमातून. आणि आता त्यांच्याच तापानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सलग दोन धक्के लागले. नवीन खेळाडू वैभव थेर ऑन साइडला खेचलाय. पहिला बॉल फेस करतोय. पहिल्या बॉलवरती चांदेगावचा ब्रँड दाखवतोय. बॉल सीमा पार. षटकार. करतोय. खरं तर सलामी जोडी आपण पाहिली होती. मंगेशला आपण पाहिलं, मंगेश कोळंबेच्या बॅटमधून षटकार आला. दुसऱ्या बॉलवरती त्याला शांत ठेवण्याचं काम केलं. पुन्हा एकदा नवीन खेळाडू सनी आला. सनी देखील बाद झाला आणि आता मैदानावरती तुम्ही पाहताय वैभव थेर
त्यांना देखील षटकार ठोकलाय. पुढचा बॉल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय प्रशांतला. तुम्ही पाहताय प्रशांतच्या छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी आता देण्यात आली आहे, कारण 5 षटकाची मॅच आहे. 84 धावा इथे रोखायचे आहेत. त्याच अनुषंगाने तुम्ही पाहताय दोन्ही संघ मैदानाच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना आज खरं तर आपण पाहतोय एका बाजूला कुमार पाटील, त्याच्या साथीनं साई मसने, दोन्ही खेळाडू आज एका टीममध्ये तुम्हाला खेळताना जरूर दिसतील. चांगला क्रिकेट शेलू टीमचा नेहमीच आपण पाहिलाय. आणि इथे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे लागतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना विनायक मस्कर यांना तुम्ही पाहताय जे मात्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. खूप चांगली लेखणी त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल स्कोरबोर्ड सजवत असताना. इथे देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता तरी देखील मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं पोहोचला, ज्याने मागील बॉलवरती झेल देखील स्वीकारला होता. अक्षयला तुम्ही पाहिलं, अक्षय खारीक हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शेलू म्हटलं की आमचे जवळचे मित्र अनिकेतजी भगत असतील, नामांकित स्कोरर नितेश तरे असतील आणि एक चांगले समालोचक अविनाश तरे यांचा देखील नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा, 2 फलंदाज बाद जरूर झालेत. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर म्हणावी लागेल, परंतु 2 विकेट देखील संपादित केले. ज्या मंगेश टंबेने पहिल्या बरोबर षटकार ठोकला होता असं वाटलं होतं. धावसंख्या आता 12च्या वेगाने पुढे जाते की काय, परंतु पुन्हा एकदा त्या मंगेशला शांत केलं. त्यानंतर सनी देखील बाद झाला, परंतु मैदानावरती संघाचा डाव कोणी सावरलाय तर तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल वैभव थेर मैदानात दाखल होतो. षटक क्रमांक 2 कोणता गोलंदाजी मार्कवरती येईल हे देखील पाहावं लागेल, कारण सर्कलची पाबंदी अजूनही तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये इथे 14 धावा जरूर खर्च केल्यात. अजूनही 24 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 70 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये अजूनही 70 धावा चेस करावा लागतील. खूप चांगली बॅटिंग मिळेल आतापर्यंत चांदई संघाने केली आहे. श्री 11 या नावाने आपण पाहतोय. मग जयशंकर चांदई असेल, त्यानंतर श्री 11 मोहाची वाडी असेल, असे मोठमोठे संघ तुम्हाला नेहमीच खेळताना दिसतील. नरेंद्र गोमारे साहेब जे मात्र नेरळ कोल्हारेचे आहेत, त्यांनी हा संघ बांधला. त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा, कारण ज्यावेळेस पुरस्कर्ते नक्कीच संघाला बांधतात त्यावेळेस मात्र भरपूर सहकार्य आयोजन कमिटीला देखील होत असतं. आणि आज देखील आपण पाहतो ध्रुव 11 गावदेवी क्रिकेट संघ खडे गोलवली. दिनेजी यशवंतराव साहेब जे मात्र बदलापूरात एक नामांकित पॅकर आहेत, त्यांनी संघ बांधला आणि चांगला क्रिकेट आपण पाहिला खडे गोलवली टीमचा देखील. इथे पुन्हा एकदा खेचलं होतं ऑन साईडला, परंतु नाही जमलं. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती रोहन शेलारला तुम्ही पाहता. रोहन शेलार गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिला बार त्याचा आपण पाहिला, चेंडू डॉट आलाय. भन्नाट वेग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि त्यासोबत अचूक टप्पा देखील तुम्हाला पाहायला मिळतो. नितीन म्हात्रे यांचं एकमत झालं मनपूर्वक स्वागत. चिंट्या हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. इथे देखील फुलटॉस होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. दरम्यान एक सिंगल एकपीट जाईल. नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती, कारण फुलटॉस बॉलवरती फुल वसूल करायचं असतं, परंतु इथे प्रॉपर बॅटमध्ये नव्हता. त्यामुळेच की काय मिळेल एक सिंगल दाब एकपटली गेली आणि तब्बल 8 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थांबलाय. तो राजला तुम्ही पाहता, जो डावकर आता एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आहे, त्याला आता संधी मिळते. बऱ्याचशा घड्यामुळे त्याने देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहिल्यात, परंतु आता तो कशा प्रकारची बॅटिंग करतोय, कारण चांगला खेळ त्याने नेहमीच चांदई संघासाठी दाखवला. या मॅचमध्ये आता भरपूर जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. आतापर्यंत मी म्हणेन तो शांत करतो, नॉन स्टॅकिंग एंडवरती होता, परंतु आता त्याला संधी मिळाली आहे. स्टॅकिंग एंडवरती तो दाखल झाला आहे. या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय त्यावरती साऱ्यांचं आता लक्ष लागलंय. धावफलक टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. भरपूर मोठा रनअप तुम्हाला रोहन शेलारचा पाहायला मिळेल. इथे घडलंय काय, जितका मोठा रनअप तुम्हाला जरूर पाहायला मिळाला तितकाच खराब चेंडू देखील पाहायला मिळतोय. थ्रोफेकी देखील खराब. दरम्यान धावा किती मिळतील पाहावं लागेल. तू मैं आणि आता इथे 1+1 अशा 2 धावा इथे मिळतील. अंपायर सिग्नल फ्री हिटचा बॉल आता असताना भरपूर वेगाने टाकण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. दरम्यान तुम्ही पाहता इथे 22च्या स्वरूपात एक सिंगल मिळेल. त्यामुळे आता ही धाव बॅट्समॅनच्या स्कोर कार्डमध्ये ऍड होणार नाहीये. बॅटने ज्या धावा येतात त्याच आपण ऍड करतो. आमचे साथी स्कोरर आमच्याबरोबर चांगली माहिती पोहोचत असताना विनायक मस्कर यांना तुम्ही पाहता त्यांच्या
सोनेरी अक्षरामध्ये स्कोर बोर्ड आपण सजवतोय. 5 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. 5 दिवस ही स्पर्धा कासगाव गावाच्या नावासाठी. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये क्षेत्रक्षक पोहोचतोय, कॅच ड्रॉप झाली आहे परंतु इथे फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे जरी ते जेल स्वीकारला असता तरी देखील काही फायदा नसता. परंतु इथे एक सिंगल एकपटी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल कारण आतापर्यंत मी म्हणेन बांधून ठेवलंय, मोठा फटका खेळून दिला नाहीये. एक चेंडू जरूर इथे मात्र खराब फेकला, नो बॉल आपण पाहिला जरूर परंतु लगेच कमबॅक करत असताना कारण फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॅट्समन जरूर करतात परंतु इथे पूर्णपणे थांबवलं. भरपूर मोठा रनअप रोहन शेलार राऊंड द विकेट. फुल टॉस होता, ऑन साइडला खेळलाय, मागचा पाय वाकवला आणि षटकार इथे दाखवला. बॉल चाललाय सीमा पार, षटकार. चांगलं संगीत डीजे मास्टरने वाजवलं. 30 गावाची मालाची पालखी निघाली. खारल्याला खरं तर आई एकवेळा मातेचं संगीत होतं. गोरदा सज्ज होतं. राऊंड द विकेट. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका फसला की काय, खेळाडू डीप मध्ये उपस्थित, एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर राजला देखील आता मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट. फरकच बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती नितेश भोईरला तुम्ही पाहताय जो मैदानाच्या दाखल झालाय. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 जरूर आल्या परंतु या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 10 धावा खर्च करत असताना 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्टॅकिंग एंडवरती बॅटर नितेश भोईर दाखल होतो. गोलंदाज रोहन शेलार. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ऑन ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला बाउन्स झाला, डीप मध्ये क्षेत्रक्षक पोहोचतो. एक सिंगल एक पडली, दुसरीचा प्रयत्न चालवला होता परंतु थ्रो भरपूर चांगला पाहायला मिळाला त्यामुळेच की आता फक्त मिळत ती सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक देखील पुढे सरकत असताना 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 11 धावा इथून मात्र खर्च केला गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 18 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर जिंकण्याकरिता 59 धावांची गरज. षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. सर्कलची पाबंदी सर्कलची संचारबंदी आता पूर्णपणे आटोपून लावली आहे. 3 नामांकित पंच तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतील. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय खरं तर चला टीम कडेगोलवली कॅप्टन आपण उपस्थित राहा. आयोजन कमिटीनं सूचना दिली की आपल्याला आता मॅच खेळायची आहे. कडे गोलवली विरुद्ध उसाटणे. तर पंचांबद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर 3 नामांकित पंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतील. मेन पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय कुणालजी पेनकर सर, त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय कल्याण ग्रामीणचे एक नामांकित पंच योगराज महाराज बुटेरे आणि तिसरे पंच आमचे तुम्हाला जरूर पाहायला मिळतील ज्यांच्या खांद्यावरती 5 दिवस या स्पर्धेची जिम्मेदारी आहे. ते आमचे कल्याणचे नामांकित पंच फिरोज खान सर यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. खूप चांगली स्कोरिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. काल देखील भरपूर चांगली स्कोरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली
आणि खास करून मी कौतुक करेल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत येतोय. या प्रशांतनं पहिल्या षटकामध्ये जरूर 14 धाबा खर्च केल्या. त्याच प्रशांतवरती आता पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय टीम जय गोलबाब आता शेलू संघाच्या माध्यमातून. आणि आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना 2 षटकामध्ये 25 धाबा जरूर धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तिसरा आता मार्गस्थ आहे. 18 चेंडूमध्ये 59 धाबाची गरज होती. इथे देखील पुन्हा एकदा भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती आता अपघात निश्चित आहे आणि अखेर मैदान सोडावं लागेल. यावेळेस नितेश भोईरला बॅट्समन आउट. बॅकफुट वरती आता पडला. बॅटिंग करत असताना टीम जयशंकर चांदई. इथे देखील अंडर बॉक्स स्टाईलने फटका घेतलाय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. वैभव थेर डेंजर झोन मध्ये धाबा जरूर होता परंतु हरणीच्या वेगानं चित्याच्या चपळाने या 2 धाबा तिने येते भरपूर वेगाने एकपटल्या गेल्या आणि 2 धाबाच्या साथीने धावफलक देखील आता पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत धावफलकावरती 27 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि मी म्हणेन कुठेतरी दुसऱ्या धावेसाठी कुठेतरी धोका पत्करला होता वैभव थेरनं परंतु भरपूर वेग त्याचा आपण पाहिलं त्यामुळेच की काय 2 धाबा ते एकपटल्या गेल्या. थ्रो देखील थोडासा खराबच मी म्हणेन. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुमार पाटीलला तुम्ही पाहताय जो ऑलराऊंडर खेळाडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झाला. एक सिंगल एक पडली. दुसरीचा प्रयत्न इथे देखील होतोय आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी मी म्हणेन पुन्हा एकदा भरपूर वेगाने या 2 धाबा एकपटल्या गेल्या. डीप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला परंतु कुमार पाटीलने इथे मात्र गॅदरिंग चेंडूला करत असताना मी म्हणेन कुठेतरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला आणि इथे 2 धाबा इथे देखील मिळतात. चेंडूला गॅदर करण्यासाठी मी म्हणेन थोडासा वेळच घेतला त्यामुळे 2 धाबा इथे देखील एकपटल्या गेल्या परंतु मी म्हणेन या 5 मध्ये 2 वेळा जोखीम पत्कारत असताना वैभव थेर अजूनही या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 55 धाबांची गरज. षटक क्रमांक 3 इथे देखील फटका चांगला आहे. पॉईंटचा खेळाडू चूक करतो. इथे देखील 2 मिळतील या शंकात नाहीये कारण ज्यावेळेस फिल्डरच्या हातामध्ये चेंडू होता 2 धाबा सहजरित्या एकवटल्या. इथे बॉल मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये गेलाय. इथे 2 धाबा सहजरित्या एकवटल्या गेल्या. बॅट्समन वैभव थेरच्या बॅटमधून धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती 31 धाबा धावफलकावरती जोडले गेले. अजूनही 53 धाबाची गरज या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आतापर्यंत चेंडू फेकले जवळ 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय प्रशांत जो मात्र षटक क्रमांक 3 घेऊन आला सेकंड स्पेल मध्ये. सांघिक कोट्यातील 3रं तर वैयक्तिक 2रं षटक हाताळण्यासाठी. शेवटचा बॉल फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील का पाहावा लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचलाय. त्याचे प्रयत्न पुरे पडले. बॉल सीमा पार चौकार.
पण ते खेळाडू जलपान करत असताना भरपूर चांगली स्पर्धा. खरं तर तालुका प्रमुख चषक ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि खरं तर या स्पर्धेत शिल्पकार मग समीर राऊत असतील, करण लहाने असतील, नितेश लहाने असतील, तदनंतर राज लहाने असतील, सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा जरूर तुम्हाला पाहायला मिळते. संकेत राऊत देखील आता मागचा आनंद घेतात, जे आमचे जवळचे मित्र आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खरं तर अपाट मेहनत तुम्हाला जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सर्वच हे खेळाडू असतील. काल कासगाव टीमने पुन्हा एकदा दाखवून दिलं, इलाका कोणाचाही असो धमाका आम्हीच करणार. कारण कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला क्रिकेट काल आपण पाहिला. टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव संघाचा समालोचक चषकामध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी. खरं तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तिथे पटकावलं होतं. गुरदास सज्ज होतो. षटक क्रमांक 14 दिशा देण्याचा प्रयत्न. यावेळेस तुम्ही पाहता डीप मध्ये क्षेत्ररक्षक साई मसने पोहोचलेत. एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि अखेर आता इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक खेळाडू सागर बॅक टू द पॅव्हिलियन. होत असताना तुम्ही पाहता बॅट्समॅन वैभव थेर आणि त्याच्या साथीला आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय अतिश. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न कुठेतरी फसला. आम्ही नेहमीच सांगत असतो मोबाईलमध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी असतं, परंतु पदाली ते नव्हतं. दरम्यान तुम्ही पाहता आता अजून एक फलंदाज मैदान सोडत असताना अतिश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू मैदानावरती सौरभ. इथे फटका चांगला आहे, फटका फसला की काय, खेळाडू पुढे सरकतोय, हाताला ब्रश करून बॉल जमिनीला दान जरूर झाला. रजत पोहोचलेत, बॉलला उचलून फ्री करतात. दरम्यान 2 धाबा इथे देखील एकपट्या जातील. भरपूर वेगानं मी म्हणेन रजत चेंडूवरती पोहोचले, त्याने चेंडूला अडवलं. 2 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात. परंतु मी कौतुक करेल त्या खेळाडूचं, ज्याला मात्र हाताला चेंडू ब्रश झाला. चेंडू खरं तर हाताला लागला प्रशांत होते, तर देखील पुन्हा एकदा चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या मॅच मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. इथे तुम्ही पाहताय पॅटर्न बॉलचा संपर्क नव्हता, धाबा इथे कमी आहेत, सरळ बॅटने धाबा येत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि इथे तुम्ही पाहताय अजून एक चेंडू डॉट येत असताना टार्गेट भरपूर मोठं होतं. 84 धाबा इथून चेस करायच्या होत्या. त्याच 84 धाबाचा लक्षाचा पाठला करत असताना मी म्हणेन कुठेतरी थोडंसा पिछाडीवरती संघ पडलाय. पडतो वैभव थेरला तुम्ही पाहताय, तो एकटा लढतोय आणि त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, चौकार. इथे देखील फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय गोळीच्या वेगानं, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धाबाची गरज. या 37 धाबा बनतील का हा प्रश्न उभा राहिला. परंतु पहिल्या दिवसामध्ये मी म्हणेन
6 चेंडूमध्ये इथे 41 धावा देखील बनल्या होत्या, त्यामुळे 6 चेंडूमध्ये 37 देखील होऊ शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा तोफखाना असणारा संघ तुम्ही पाहताय जय कोलंबा माता शेलू. हा संघ तुम्हाला बार मिळेल. आज एक जुटीनं गुणा गोविंदानं मैदानावरती खेळत असताना दोन्ही संघाचं मी कौतुक करेल. मग आपण नेहमीच पाहतो जय बाबाणी शेलू असेल, जय कोलंबा माता शेलू असेल, दोन्ही संघ चांगला क्रिकेट त्यांनी नेहमीच खेळला. परंतु आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ मैदानाच्या मध्ये होत असताना 6 चेंडूमध्ये आता इथून आपण जर पाहिलं तर 37 धाबाची गरज. षटक क्रमांक 5 आणि अंतिम घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाला. निहाल आलेत गोलंदाजी मार्कवरती. चांगले चांगले खेळाडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. मग अनिकेत भगत असेल, कुमार पाटील असेल, साई मसने असतील, रजत मसने असतील, रोहन शिलार असतील. इथे फटका चांगला आहे. ऑन साईडला घेतला डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एक चेकी सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 धाबाची गरज. सिंगल डबल यातून आता इथून मात्र काम चालणार नाही आहे, कारण आता आपण जर पाहिलं तर दिल्ली बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅच मध्ये. तर इथून आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. मोठी फटके खेचावं लागतील, हेलिकॉप्टर शॉट दाखवावा लागतील. वेग इथे तुम्हाला पाहायला मिळेल. भन्नाट वेग, तेज थरार गोलंदाजी आता तुम्हाला जरूर पाहायला मिळते. गोलंदाज तुम्ही पाहता षटक क्रमांक 5 घेऊन दाखल झाला. निहाल काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा लाईन आणि लेथ वरती तुम्हाला हा गोलंदाज जरूर पाहायला मिळेल. आणि धावफलक पुन्हा एकदा आता पूर्णपणे स्थिर. सन्माननीय अरुणजी मसने साहेब उपस्थित झाले. टॉस बॉक्स मध्ये षटक संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. इथे फुलटॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये साई पोहोचतोय त्याच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. चौक भाग्य विधाते बारामजी कांबरे साहेब असतील, त्यांच्या साथीनं वामनजी म्हात्रे साहेब असतील, त्यांचं गुणगान गाणारं हे संगीत होतं. इथे देखील फटका चांगला आहे. गोपणी सारखी बॅट फिरवली आहे, खोदून काढलाय चेंडूला. ऑन साईडला लॉंग ऑन बॉल ट्रॅव्हल होतोय. एक चेकी सिंगल. धावफलकापट्टी जोडली गेली. धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 53 धाबा धावफलकापट्टी जोडल्या गेल्या. 84 धाबाचं भलं मोठं टार्गेट इथून मात्र पार करायचं होतं. त्यामुळेच की काय तुम्ही पाहता मैदानावरती आता संघर्ष भरपूर वाढला, कारण फक्त आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. धावफलक फक्त आतापर्यंत 53 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता, परंतु वेग बोलतोय. प्रचंड वेगाने टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील, किती फरकाने इथून मात्र संघ जिंकणार आहे. इथून टीम जय कोलंबा माता शेलू हे देखील पाहावं लागेल. परंतु नेहमी शेलू असेल, त्यानंतर आपण पाहतो उंबरली संघ असेल, चांदई संघ असेल, चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न ते नेहमीच करतात. कर्जत तालुक्यामध्ये या साऱ्या संघाचे नाव भरपूर मोठं आहे आणि आज देखील चांगला क्रिकेट. शेवटचा बॉल तो देखील राहिला. इथे मात्र गोलंदाजाच्या नाबावरती, निहालच्या नाबावरती, आणि निहालने चांगला चेंडू टाकलाय जरूर, परंतु एक मोठा विजय संपादित करत असताना टीम जे के शेलू. चला तर टॉस केलं जातं. टॉस बॉक्स मध्ये आपण 2 कॅप्टन आलेत. चौथ्या मॅच मध्ये टीम गावदेवी बसार आणि त्याला फाईट करेल सरबली संघ. दोन्ही संघात आपण